मराठी, ते धडक ते धडक. नागरिकांनो, मोफत आरोग्य सेवा देणाऱ्या शासकीय योजना आता विटा शहरातच सुरू झाल्या आहेत. शासकीय योजनेतील मोफत ऑपरेशनसाठी आता सांगली, मिरज आणि कराडला जाण्याची अजिबात गरज नाही. विट्यातील आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसह प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत होणार सर्व प्रकारची ऑपरेशन आणि उपचार पूर्णपणे मोफत. यामध्ये ऑर्थोपेडिक, पॉलिट्रॉमा, पेन मॉड्युलर इंजेक्शन, जनरल सर्जरी, डायलिसिस, मेडिसिनवरील उपचार आणि ऑपरेशन योजनेअंतर्गत होणार अगदी मोफत. अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा. पत्ता एसटी स्टँडच्या पूर्वेस, सावरकर नगर, विटा. केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा कार्डचे जिओ मराठी न्यूज. नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा आणि सोने चांदीच्या दागिन्यांचे होलसेल आणि रिटेल काउंटर म्हणजे साई ज्वेलर्स, कटरे सराफ, विटा. ग्राहकांनो, आम्ही देतो उत्कृष्ट तयार दागिने आणि उत्कृष्ट दागिने तयार करूनही. साई ज्वेलर्स म्हणजे 1 ग्रॅम दागिन्यांचे स्वतंत्र दालन, चांदीच्या दागिन्यांची भरपूर हजर स्टॉक व्हरायटी, तसेच आमच्याकडे मिळते अगदी अल्प व्याजदरात गोल्ड लोन. शिवाय सुवर्णाभिषेक योजनेसाठी आजच संपर्क करा. साई ज्वेलर्स, कटरे सराफ, पत्ता सराफ पेठ, विटा. संपर्क 9175 100007. विटा ड्रग्स प्रकरणी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या टीमने मोठी कारवाई केली आहे. विटा ड्रग्स प्रकरणात सामील असणाऱ्या आणखीन 3 जणांना सांगली पोलिसांनी ताब्यात घेतलंय. विट्यातील ड्रग्स कारखान्याला आर्थिक रसद पोहोचवणाऱ्या व मार्गदर्शन करणाऱ्या 3घांना पोलिसांनी अटक केली आहे. फलटण येथे सापळा लावून सांगलीच्या LCB विभागाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत वाळवा तालुक्यातील सरदार पाटील सापडल्याने वाळवा तालुक्यातही मोठी खळबळ उडाली आहे. वाळव्याच्या सरदारने ड्रग्ज फॅक्टरीवर येऊन मार्गदर्शन केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आलंय. विटा परिसरात कारवे MIDC येथे पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या पथकाने MD ड्रग्सच्या कारखान्यावर छापा टाकून तब्बल 30 कोटींचा ड्रग्स ताब्यात घेतला होता. या मोठ्या कारवाईत गुजरात राज्यातील रहुदीप धानजी बोरीचा वय 41, राहणार कोसंबा, तालुका भरूच, जिल्हा सुरत याच्यासह सुलेमान जोहर शेख वय 32, राहणार बांद्रा, वेस्ट मुंबई आणि विट्यातील बलराज अमर कातारी वय 24 या 3घांना पोलिसांनी अटक केली होती. यानंतर या 3 आरोपींकडून सखोल तपास केला असता सांगली पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने फलटण येथे सापळा रचून मोठी कारवाई करत आणखीन 3घांना अटक केली आहे. त्यानुसार जितेंद्र शरद परमार वय 41, मूळ गाव नागडोंगरी चेंड्रे, तालुका अलिबाग, जिल्हा रायगड, सध्या राहणार माहीम, मुंबई, तसेच अब्दुल रजाक अब्दुल कादर शेख वय 53 वर्षे, राहणार पाठणवाडी, पवई, मुंबई आणि सरदार उत्तम पाटील वय 34 वर्षे, राहणार शेने, तालुका वाळवा, जिल्हा सांगली या 3घांना सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे. या मोठ्या कारवाईनंतर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की सदर गुन्ह्यातील सर्व आरोपींची मुंबई येथील ऑर्थर रोड जेल या कारागृहात ओळख झाली. यानंतर जामिनावर मुक्त झाल्यावर या 6 सर्व आरोपींनी एकत्र येऊन MD ड्रग्सचा कारखाना सुरू करण्याचे ठरवले. त्यानुसार आवश्यक असलेली मशिनरी गुजरात राज्यातील मुख्य आरोपी रहुदीप धानजी बोरीचा याने दिल्ली येथून मागवली, तर मुंबई येथील सुलेमान जोहर शेख याने सदर मशिनरीचे पैसे दिल्लीच्या कंपनीस पाठवले आणि सदरची मशिनरी विट्यातील बलराज अमर कातारी याच्या मदतीने कारवे MIDC येथील माऊली इंडस्ट्रीज या ठिकाणी बसवली. या संपूर्ण प्रक्रियेत नव्याने अटक केलेल्या जितेंद्र शरद परमार याने सदरचा MD ड्रग्स कारखाना सुरू करण्यासाठी आर्थिक मदत केली आहे. तर विटा येथे ड्रग्स कारखाना सुरू केल्यानंतर सदर कारखान्यामध्ये MD ड्रग्स तयार करण्यासाठी वाळवा तालुक्यातील शेने येथील सरदार उत्तम पाटील यांनी मार्गदर्शन केले होते. यासाठी सरदार पाटील हा 2 ते 3 वेळा माऊली इंडस्ट्रीज या ड्रग्स फॅक्टरीवर येऊन गेला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
तर विटा ड्रग्ज फॅक्टरीत तयार केलेल्या MD ड्रग्ज विट्यातील बलराज कातारी हा आरोपी अब्दुल रजाक अब्दुल कादर शेख यास पुणे आणि मुंबई या ठिकाणी नेऊन देत होता हे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे। ड्रग्ज प्रकरणात सापडलेले हे सर्व आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून आरोपी नंबर 1 रहुदीप धानजी बोरीचा याच्यावर अग्रीपाडा पोलीस ठाणे तसेच विलेपार्ले पोलीस ठाणे आणि MIDC मुंबई शहर पोलीस ठाणे येथे चोरी आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत। तर आरोपी नंबर 2 सुलेमान जोहर शेख याच्यावर अँटी नार्कोटिक सेल मुंबई वरळी युनिट आणि ATS मुंबई विक्रोळी युनिट येथे NDPS चे गुन्हे दाखल आहेत। याशिवाय विट्यातील रहिवासी असणाऱ्या आरोपी नंबर 3 बलराज अमर कातारी याच्यावर विटा पोलीस ठाण्यासह आणि माटुंगा पोलीस ठाणे येथे घरफोडी आणि जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत। जितेंद्र शरद परमार याच्यावर पनवेल शहर पोलीस ठाणे आणि ATS मुंबई विक्रोळी युनिट येथे फसवणुकीचे व NDPS चे गुन्हे दाखल आहेत। तसेच आरोपी नंबर 5 अब्दुल रजाक अब्दुल कादर शेख आणि वाळवा येथील आरोपी नंबर 6 सरदार उत्तम पाटील या दोघांवर ATS मुंबई विक्रोळी युनिट येथे NDPS चे 3 गुन्हे दाखल आहेत। या सर्व आरोपींना फलटण येथे सापळा लावून सांगली पोलिसांनी ताब्यात घेतले असून विट्यातील ड्रग्ज कारखान्यात वापरण्यात येणारे केमिकल्स हे गुजरात येथील वापी येथून मागवण्यात आले असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे। त्यामुळे सदर गुन्ह्यात वापरलेली मशिनरी आणि केमिकल्स तपासाबाबत पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस पथके तयार करून मुंबई, दिल्ली आणि गुजरात येथे रवाना केली आहेत। एकूणच विटा ड्रग्ज प्रकरणी विट्यानंतर वाळवा तालुक्यातील सरदार सापडल्यामुळे जिल्ह्यातील आणखीन कोणी आका या प्रकरणात सामील आहेत का याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे। खवय्यांनो जरा थांबा, घरगुती जेवण असो किंवा तुमच्या पार्ट्या, तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव द्विगुणितच होणार। विट्यातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमाऊली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका। चुलीवरील भाजलेल्या मसाल्यासह लाकडी घाण्यातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या अस्सल चवीचा मनमुराद आनंद घ्या। नैसर्गिक चवीचे मसाले निर्मित प्रोडक्ट्स म्हणजे ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी, मसाले अँड ड्रायफ्रुट्स, विटा। पत्ता खताळ बंधू, मधुवन हॉटेल समोर, विटाचा राजा कॉर्नर, महात्मा गांधी शाळेजवळ, विटा। संपर्क आपल्या स्क्रीनवर। जिओ मराठी, ते धडक ते धडक।